नमस्कार मंडळी, मी तृप्ती म्हात्रे तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे। तर आता आम्ही पूर्ण फॅमिली खूप दिवसांनी निघालो आहोत एका मस्त अशा वेकेशनसाठी। तर आम्ही कुठे चाललो आहोत हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे। ॲज युजुअल आम्ही ट्रिपसाठी खूप जास्त एक्साइटेड आहोत आणि आता आम्ही आलो आहोत मुंबई एअरपोर्टला। तर आम्ही आधी चेक इन करणार, देन आम्ही निघणार आहोत आमच्या डेस्टिनेशनसाठी। फायनली आता आम्ही पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला, देहरादून एअरपोर्टला। आणि जेव्हा आम्ही एअरपोर्टला आलो तर इथे छान असे उत्तराखंडला रिप्रेझेंट करणारे आम्हाला पिक्चर बघायला भेटले। तर हे आहे देहरादून एअरपोर्ट आणि आम्ही इथे वेट करतो आमच्या टॅक्सीची। देन आम्ही जाणार आहोत हॉटेलला, चेक इन करणार आहोत। देन मी फ्रेश होऊन तुम्हाला भेटते आणि पुढचे अपडेट देते। गुड मॉर्निंग मंडळी, तर आज आहे आमच्या ट्रिपचा सेकंड डे आणि आम्ही आलो देहरादूनच्या मेन मार्केटमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी। तर राहुलने बरेच सर्च केल्यानंतर आणि रिव्ह्यूज चेक केल्यानंतर आम्ही आलो चेतक स्वादिष्ट कचोरीमध्ये। तर चला मग तुम्हाला दाखवते आज ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे। आणि आम्ही इथे आलो आहोत इकडच्या एकदम फेमस कचोरी खाण्यासाठी। तर हे बघा, इथे गरम गरम कचोरी फ्राय केल्या जातात, त्याबरोबर बरेच सारे आयटम्स पण सर्व केले जातात, जसे की छोले आणि बटाट्याची भाजी। तर ते मी तुम्हाला जेव्हा आमची प्लेट रेडी होईल तेव्हा दाखवेन। तर हे बघा, आमची प्लेट पण रेडी झाली आणि आम्ही सर्वजण बसलो आहोत मस्त असा ब्रेकफास्ट करण्यासाठी। त्यासोबत रायताही सर्व केला जातो। तर चला मग आपण करूया ब्रेकफास्ट। तर मंडळी, छान अशा हेवी आणि मस्त ब्रेकफास्ट नंतर आम्ही निघालो आहोत देहरादूनचे काही साईट सीन्स करण्यासाठी। तर फर्स्ट आम्ही आलो आहोत मॉनेस्ट्रीमध्ये। तर चला मग मी तुम्हाला मॉनेस्ट्री दाखवते। तर मंडळी, आफ्टर मॉनेस्ट्री आता आम्ही आलो आहोत आमच्या सेकंड पॉईंटला, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादूनमध्ये। तर हे आहे स्कूल। हे स्कूल इस्टॅब्लिश झाले आहे 1878 आणि 1906 बेसिकली ह्या इन्स्टिट्यूटची सुरुवात झाली आहे, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटची। तर बऱ्याच मूवीजमध्ये तुम्हाला ह्या स्कूलचे शूटिंग्स बघायला भेटतील आणि वन ऑफ द फेमस मूवी द स्टुडंट ऑफ द इयरमध्ये या स्कूलचे शूटिंग झाली आहे। तर तुम्ही बघू शकता, हे काय आतमधले असे त्याचे फुटेजेस आहेत जे मी तुम्हाला आता दाखवत आहे। तर चला मग आपण बघूया। कोण रियान? तर आम्ही नेक्स्ट आलो आहोत टपकेश्वर महादेव मंदिरमध्ये। हे देहरादूनमधले सर्वात प्राचीन शिव मंदिर आहे। तर जसे की तुम्हा सर्वांना माहितीच आहे, उत्तराखंड बेसिकली ओळखला जातो ते म्हणजे देवभूमीसाठी, कारण इथे बऱ्याच प्रमाणात शिव मंदिर आहेत, प्राचीन शिव मंदिर आहेत। आणि आता आम्ही आलो आहोत, तेही मंदिर खूप प्राचीन आहे।
तर इथे असे मान्यता आहे की या मंदिराचा इतिहास रामायण महाभारतासोबतही जोडला गेला आहे। तर हे मंदिर हे गुफेत आहे, शिवलिंग आहे ते गुफेत आहे आणि या शिवलिंगावर सतत अशी पाण्याची धार पडली जाते, त्यामुळे या मंदिराला टपकेश्वर महादेव म्हणून असे ओळखले जाते। तर हा महादेवाच्या मंदिराचा बाहेरील परिसर आहे। ॲज युजल मंदिरामध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाव। तर देहरादूनमधले सर्व साईट सीन करून झाल्यानंतर आम्ही आलो आहोत एका धाब्यावर, मस्त असे लंच करण्यासाठी। व्हेज धाबा आहे, तर चला मग। फायनली आता आम्ही पोचलो आहोत मसुरीला L&T हॉलिडे होममध्ये। तर आता आमच्या चहाचाही टाईम झाला आहे। L&Tचा गेस्ट हाऊस मी तुम्हाला नंतर एक्सप्लोर करून दाखवणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असे बरेच तुम्हाला आमच्या ट्रिपचे व्हिडिओ बघायला भेटतील। तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।